छोट्या पडद्यावर अल्पावधीतच प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेणारी देव माणूस या मालिकेच्या तिसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील काही पात्र पहिल्या सीझनपासून चर्चेत आहेत. या तिसऱ्या सीझनमध्ये मात्र फक्त 2च जुन्या पात्रांची एंट्री होताना दिसते. एक तर देव माणूस किरण गायकवाड, दुसरे म्हणजे सुरू आजी. या तिसऱ्या भागात ती सुरू आजी नसून नरू आजी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं असलं तरी सुरू आजीवर प्रेक्षकांचं प्रेम मात्र टिकून आहे. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या 2 भागामध्ये डिंपलची आजी म्हणजेच सुरू आजी ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांनी साकारली होती. आता त्या तिच्या जुळ्या बहिणीच्या भूमिकेत म्हणजेच नूरू आजीच्या भूमिकेत आहे. पण खूप कमी जणांना माहिती आहे की रुक्मिणी सुतार यांनी देवमाणूस पूर्वीही अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांनी सलमान खानच्या सिनेमातही भूमिका साकारली होती. पण त्यांना ओळख मात्र देवमाणूस या मालिकेनेच मिळवून दिली. रुक्मिणी सुतार यांच्या अभिनयाचं आता कौतुक होत असलं तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कमी वयात झालेले लग्न, संसार या सगळ्यातही त्यांनी अभिनयाची आवड जपली आणि इथपर्यंत पोचल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुक्मिणी सुतार यांनी त्यांचा संघर्ष शेअर केला. रुक्मिणी सुतार या मूळच्या पुण्याच्या. पुणे माहेर आणि सासर सातारा. रुक्मिणी सुतार यांनी त्यांचा प्रवास शेअर करताना या क्षेत्रात कशी एंट्री झाली ते देखील सांगितलं. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचं 7वीपर्यंतचे शिक्षण हे पुण्यात झालं. वयाच्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्या साताऱ्याला आल्या. त्यांच्या सासरी त्यांचे पती सुतार होते तर 7वीपर्यंत शिक्षण असल्यानं त्यांनी गावातल्या एका बालवाडीत शिक्षिकेची नोकरी केली. यानंतर काम करत करत त्यांनी 10वीची परीक्षा दिली. साताऱ्यातील जमीन पाण्यात गेली. त्यानंतर त्यांना सहकारी नोकरी मिळाली. लग्न, संसार, मुलं असं सगळं सुरू होतं. पण या सगळ्यात अभिनयाची आवड मात्र मागे पडली. ओळखीतल्या एका सरांना हे माहिती होतं. ते नाटक बसवायचे. त्यांनी एकदा रुक्मिणी यांना नाटकासाठी विचारलं. त्यानंतर रुक्मिणी यांनी 2-3 नाटकं केली. सिनेमामध्ये छोट्या छोट्या भूमिकाही त्यांनी केल्या. पण नंतर नवऱ्याला त्यांचं या क्षेत्रात काम करणं आवडायचं नाही. नवऱ्याचा विरोध असतानाही त्यांनी चोरून काम करणं सुरू ठेवलं होतं. मात्र पतीचा वाढलेला विरोध पाहता त्यांना या क्षेत्रातलं काम थांबवलं. 10-12 वर्षे त्यांनी काहीच काम केलं नाही. मात्र नंतर क्राईम डायरी या मालिकेत एक भूमिका साकारली आणि नंतर काम मिळत गेले. लागीरच झालं जी आणि नंतर देवमाणूस असा हा प्रवास सुरू आहे, असं रुक्मिणी यांनी सांगितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा.